नमस्कार मित्रांनो, घरकुलसाठी अर्ज केलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांसाठी ही अतिशय उपयुक्त माहिती आहे. नक्की शेवटपर्यंत पहा. नवीन घरकुल यादी कशा पद्धतीने पाहता येणार आहे, याचबरोबर तुम्हाला पैसे किती येणार व किती हप्ते आतापर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये आलेले आहेत, अवघ्या 2 मिनिटाच्या आत हप्ता आणि यादी घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहता येतं. हे कशा पद्धतीने पाहता येणार या संदर्भातील ए टू झेड माहिती आपण व्यवस्थित समजून घेऊया. ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अधिकृत पोर्टलवरती आपण आलेलो आहोत. राज्य सरकारच्या योजना आणि केंद्र सरकारची जी योजना आहे त्या योजनेसंदर्भात आपल्याला डिटेल्स माहिती पाहता येतं. आता सर्वप्रथम आपण काय करूया, या ठिकाणी आपल्याला हप्ते पाहायचे. स्टेक होल्डर नावाचं एक ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे बघा. मी सिंबल सुद्धा तुम्हाला पूर्ण व्यवस्थित दाखवत आहे. यामध्ये 1 नंबरचा ऑप्शन आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण बेनिफिशरी, 1 नंबरचा IAY नावाचा, यावरती टच करायचं आहे. टच केल्यानंतर बघा तुमच्या समोर आता सर्च बेनिफिशरी डिटेल्स मध्ये सर्वप्रथम रजिस्ट्रेशन नंबर किंवा बेनिफिशरी ID तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. कॅप्चा जशास तसा व्यवस्थित भरायचा आहे. त्यानंतर सबमिट या बटनावरती टच करायचं आहे. आता बेनिफिशरी ID जर तुमच्याकडे नसेल तर कोणत्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे या संदर्भातील सुद्धा माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत. याचबरोबर घरकुलची नवीन यादी कोणत्या ठिकाणी अपडेट होते हे सुद्धा आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण आता रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे, खाली दिलेला कॅप्चा जशास तसे वरील रकान्यामध्ये टाकलेला आहे. आता आपण सबमिट या बटनावरती टच करणार आहोत. 1 सेकंदाच्या आत तुमच्या समोर बेनिफिशरीचा पूर्ण डिटेल्स या ठिकाणी येईल. बेनिफिशरीचे नाव येईल, त्याचबरोबर कोणती बँक आहे, आतापर्यंत किती हप्ते मिळालेले आहेत याचा सुद्धा उल्लेख पूर्णपणे स्पष्ट दाखवेल. किती रुपयांची मंजुरी तुम्हाला मिळालेली आहे हे सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. आता आपण हप्ते पाहूया किती आलेले आहेत, कोणत्या तारखेला आलेले आहेत. इथं पाहू शकता एकूण किती इन्स्टॉलमेंट आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये आलेले आहेत. 15,000 रुपयांचा एक हप्ता, याचबरोबर 70,000 रुपयांचा एक हप्ता, असे एकूण 85,000 रुपये जमा झालेले आहेत. आता तुमचे या ठिकाणी वाढून आलेले असू शकतात. आता इथं कोणती बँक आहे, FTO डिटेल्स मध्ये तुम्हाला पूर्ण पाहण्यासाठी मिळेल. बँकेचे शेवटचे 4 डिजिट दाखवेल. आधार DBTच्या माध्यमातून हे पैसे आलेले आहेत. किती तारखेला आलेले आहेत त्याची तारीखेचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी दर्शवला जात आहे. तुम्ही हे पूर्ण पाहू शकता. आता याचबरोबर इन्स्पेक्शन म्हणजे तुमची जी चौकशी आहे, जो काही तुमचं ड्युओ टॅकिंग आहे ते कधी झालेलं आहे, तुमचं फोटो सुद्धा त्या ठिकाणी दाखवलेला आहे. पहिला हप्ता कधी आलाय, दुसरा हप्ता कधी आलाय, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जे काही इन्स्पेक्शन झालेलं आहे, जे काही तुमचं जिओ टॅकिंग झालेलं आहे त्याचे फोटो सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे तुम्हाला पाहण्यासाठी मिळेल. इथं तुम्ही पेमेंटचे डिटेल्सचे जे काही अकाउंट नंबरचे 4 अंक सुद्धा पाहू शकता. आपण आता जो बेनिफिशरी ID किंवा यादी पाहायची आहे ते पाहण्यासाठी याच पोर्टलवरती आवास सॉफ्ट नावाचं एक ऑप्शन दिसत आहे, त्यावरती ते टच करा. टच केल्याच्या नंतर यामध्ये रिपोर्ट नावाचा एक ऑप्शन आहे डाटा एंट्रीच्या खाली, यावरती टच करा. टच केल्यानंतर बघा ही नवीन अपडेट आहे. नवीन घरकुल यादी सुद्धा तुम्हाला याच ठिकाणी पाहता येणार आहे. यामध्ये सोशल ऑडिट रिपोर्ट नावाचा जो ऑप्शन आहे यामध्ये बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन नावाचा एक ऑप्शन आहे, त्यावरती टच करा. टच केल्यानंतर इथे सिलेक्शन फिल्टरमध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचं राज्य निवडायचं आहे, त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे. व्यवस्थित माहिती पाहून घ्या. सिक्युरिटीसाठी मी आता काही भाग यापुढे आता ब्लर करणार आहे, म्हणजे तुम्हाला ते दिसणार नाही. जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला सर्व व्यवस्थित दिसणार आहे. तालुका निवडलाय, ग्रामपंचायत सुद्धा या ठिकाणी मी सिलेक्ट करणार आहे. जी तुमची ग्रामपंचायत आहे ती सिलेक्ट करा. त्यानंतर या ठिकाणी बघा खाली वर्ष निवडायचं आहे. आता वर्ष ज्या वर्षाची तुम्हाला पाहिजे असेल तो वर्ष या ठिकाणी सिलेक्ट करा. आपण आता 25-26 ला सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर खाली आता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, याचबरोबर राज्य सरकारच्या ज्या काही विविध योजना आहेत त्या सर्व योजना या ठिकाणी लिस्टमध्ये दिसतील. ज्या योजनेची तुम्हाला पाहिजे आहे त्या योजनेला सिलेक्ट करा. आता आपण प्रधानमंत्री आवास योजनेला सिलेक्ट केलेलं आहे. खाली जो कॅप्चा दिलेला आहे त्याचं उत्तर तुम्हाला द आन्सर इज या ठिकाणी टाकायचे आहे या रकान्यामध्ये आणि सबमिट या बटनावरती टच करायचं आहे. आता तुम्हाला डाउनलोड एक्सेल आणि डाउनलोड PDF अशा पद्धतीने 2 ऑप्शन दिसतील. तुम्हाला आता यादी डाउनलोड करायची आहे तर डाउनलोड PDF या बटनावरती टच करा, परत डाउनलोडला टच करा. आता तुमच्या मोबाईलमध्ये यादी डाउनलोड झालेली आहे, त्याला परत ओपन करा. ओपन झाल्याच्या नंतर या ठिकाणी पहिल्याच रकान्यामध्ये तुमचं नाव दिसेल आणि त्या नावाच्या खाली
तुम्हाला तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो दिसेल, MS पासून सुरुवात होणारा. तिथून त्या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे आणि पूर्वी जो आपण पहिल्या सुरुला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने चेक करायचं आहे. ही नवीन यादी आहे, याच पद्धतीने तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. आता गुगलमध्ये सर्वप्रथम PMAYG.NIC या नावाने सर्च करा. यामध्ये 2 वेबसाईट तुम्हाला दिसतील. पहिल्या नंबरला डिपार्टमेंट ऑफ रुरल डेव्हलपमेंट नावाचा आणि डिपार्टमेंट ऑफ रुरल डेव्हलपमेंट मध्येच FTO ट्रान्झिशन समरी असे 2 ऑप्शन आलेले आहेत. आपण पहिल्या ऑप्शनला इथे टच करूया. याला टच केल्याबरोबर बघा हीच प्रोसेस आहे. इथून पुढे मी तुम्हाला माहिती दाखवली होती. तुम्ही आता या ठिकाणी एक आवाज सॉफ्टवेअर नावाचा एक ऑप्शन आहे. नवीन यादी पाहिजे असेल तर रिपोर्टवरती टच करून त्यानंतर स्टेक होल्डर यामध्ये तुम्हाला हप्ते किती आले, कसे आले हे इथून पाहता येणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा. घरकुलच्या संदर्भात इतर माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती घरकुलच्या संदर्भात स्पेशल एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्यामध्ये सर्व व्हिडिओ टाकलेले आहेत. नक्की पहा. धन्यवाद. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.